जय मित्रांनो, तर मी दीपक कडुपडोळकर हिंगोली जिल्हा पोलीस येथे सध्या कार्यरत आहे. तर आता ज्यांची 10वी झालेली असेल, ज्यांची 12वी झालेली असेल, जेव्हा ज्यांचं फायनल इयर झालेलं असेल व ज्यांना पोलीस भरती करायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा व माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या व ज्यांना पोलीस भरती करायची असेल हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करा. सोबतच आपल्याकडील व्हॉट्सअपच्या प्रत्येक ग्रुपला या व्हिडिओची लिंक नक्कीच शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीफार काय होईना पण त्यांच्यापर्यंत जे नवीन पोलीस भरती करतात त्यांच्यापर्यंत थोडीफार काय होईना पण माहिती तरी मिळेल. तर आता जर आपण बघितलं तर आता ज्यांची 10वी ज्यांची 12वी झालेली असेल, तर आता माझ्या मते तुम्ही बीए बीकॉम बीएससी इंजिनिअरिंग वगैरे यांच्या नादीनं लागता एक प्रॉपर सरकारी जॉब जर तुम्हाला पाहिजे असेल, तर लवकरात लवकर व चांगला रिझल्ट देणारा इतर भरत्यांच्या कंपॅरिझन मध्ये रिझल्ट देणारा जर कोणता जॉब असेल, जर कोणती सरकारी नोकरी असेल, तर नक्कीच आपली पोलीस भरती असते व पोलीस भरतीचा सक्सेसचा रेशो इतर भरत्यांच्या कंपॅरिझन म्हणजे तलाठी असो, सरळ सेवा असो, एमपीएससी असो, या भरत्यांच्या कंपॅरिझन मध्ये आपली पोलीस भरती बऱ्यापैकी सक्सेसचा रेशो बऱ्यापैकी चांगला आहे. तर आता पोलीस भरती आता तुम्ही एक ठरवलं असेल की आपल्याला पोलीस भरती करायची असेल, तर नक्कीच तुम्ही एका चांगल्या ठिकाणी आलेला आहे व या व्हिडिओच्या माध्यमातून सोबतच आता या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला 0 ते डायरेक्ट पोलीस याच्यापर्यंत मी तुम्हाला प्रॉपर गायडन्स करणार आहे. सोबतच आता तुम्ही मला तुमच्या काही अडचणी असतील तर व्हॉट्सअपद्वारे पण तुम्ही मला मेसेज करू शकता. त्याच्यासोबतच आता तुम्हाला जर पोलीस भरतीबद्दल ज्या काही माहिती पाहिजे असेल तर मी नक्कीच तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलच्या माध्यमातून. तर आता तुमच्या डोक्यात जर हा विचार आला असेल की आपल्याला पोलीस भरती करायची असेल, तर हा 100% एक चांगला विचार आहे व या पोलीस भरतीमध्ये सक्सेसचा रेशो इतर भरत्यांच्या कंपॅरिझन मध्ये चांगला आहे व तुम्हाला सरकारी नोकरी पाहिजे याच्यापेक्षा बेस्ट काहीच नाही. कारण की प्रायव्हेट जॉबमध्ये आपल्यालाच माहित आहे की पेमेंट कशा प्रकारे इंजिनिअरिंग वाल्यांना पण स्टार्टिंगला पेमेंट किती भेटते. तर आता जर आपण बघितलं तर आपल्या पोलीस भरतीमध्ये 35 ते 40 इतके लवकर स्टार्टिंग आपल्याला पहिला पेमेंट आपल्याला इतकं भेटत असते. तर अशा प्रकारे पोलीस सरकारी नोकरी ते सरकारी नोकरी असते हे आपल्याला सांगायची काही वेगळी गरज नाही. तर आता सुरुवात कशी करायची पोलीस भरतीची, तर आता सुरुवातीचा विषय असा आहे की आता तुमच्या डोक्यात हा विचार आला की पोलीस भरती करायची आहे, तर आता प्रॉपर पहिली गोष्ट तर तुम्हाला एक करायची आहे की आता प्रॉपर एक शिक्षक तुम्हाला धरायचा, एक क्लास तुम्हाला धरायचा आहे, एक क्लास तुम्हाला करायचा आहे. प्रॉपर 5 ते 6 महिन्याचा क्लास तुम्हाला करायचा आहे. मन लावून आपल्याला तो करायचा आहे, कारण की समोर त्याच क्लासची आपल्याला गरज पडणार आहे. आणि 5-6 महिने आता कोणता क्लास करायचा, क्लास वगैरे कसा करायचा, ते अनलिमिटेड वाले क्लासच्या नादी लागायचं नाही. तर आता आपण जे 5 ते 6 महिन्याची प्रॉपर पोलीस भरतीची बॅच असते तशाच प्रकारचा आपल्याला क्लास करायचा आहे, ज्या क्लासचा बऱ्यापैकी रिझल्ट आहे. सोबतच शिक्षक वृंद बऱ्यापैकी अनुभवी आहे या पोलीस भरतीच्या क्षेत्रामध्ये त्यांना बऱ्यापैकी अनुभव असेल. अशाच अनुभवी शिक्षक वृंदांकडेच आपल्याला क्लास वगैरे करायचा आहे. प्रॉपर 5 ते 6 महिने क्लास करून घ्या. ग्राउंड वगैरे थोडं लाईटली ठेवा, म्हणजे ग्राउंड वगैरे पण चालू ठेवा. त्याच्यासोबतच आता 5 ते 6 महिने प्रॉपर क्लास केल्यानंतर आपल्याला नंतर लायब्ररी वगैरे जॉईन करायची आहे. प्रॉपर सर्वच्या सर्व जे शिकवतात ते सर्वच्या सर्व नोट्स वगैरे सांभाळून ठेवा, सांभाळून लिहून ठेवा. अशा प्रकारे आपल्याला पोलीस भरतीची सुरुवात करायची आहे व वेळोवेळी आता पुस्तकं कोणकोणते घ्यायचे, तर आता फक्त तुम्ही स्टार्ट करा. आधी क्लास वगैरे जॉईन करा. आता सध्या एप्रिल महिना चालू आहे, जून महिना आता 15 ते 20 दिवस जाऊ द्या, थोडा एन्जॉय करून घ्या. त्याच्यानंतर प्रॉपर आता एखादी बॅच, आता मी तुम्हाला एक सजेस्ट करतो, तुम्ही जर या अकोला एरियामधले त्याच्यासोबतच मलकापूर, नांदुरा या साईडचे जर असाल, तर नक्कीच तुम्ही अकोल्याच्या अजय कुटे सरांचे तुम्ही ऐकलेलंच नाव असेल. तर प्रॉपर आता जे पोलीस भरतीला विचारले जाते तेच ते सर शिकवत असतात. तर अशा अनुभवी शिक्षक वृंदांचाच आपण क्लास वगैरे करायला पाहिजे, जे की इतर सर्व काही आता जे परीक्षेत येत नाही ते शिकून काही गरजेचं नाहीये. तर अशा प्रकारे आपण चांगल्या शिक्षक वृंदांचाच आपण अनुभवी शिक्षक वृंदांचाच आपण क्लास करायला पाहिजे. त्याच्यासोबतच आता मोताळ्याचे सर आहे आमचे, श्री साई अकॅडमी मोताळा, त्यांचा रिझल्ट बघा आणि नंतर बोला. अशा प्रकारे तुम्ही क्लास करू शकता त्या एरियातले. आता आणखी जुन्या विद्यार्थ्यांचा पण सल्ला घ्या, कशा प्रकारे कुठले क्लास करू, काय करू ते पण तुम्हाला प्रॉपर सांगतील. अनुभवी मुलांचा सल्ला घ्या. आता जे लागलेले आहेत त्यांचाच नाही, तर आता ज्यांना
5-5, 6-6 भरत्या दिलेल्या आहेत, त्यांचा पण सल्ला घ्या. कोणते आम्ही क्लास कुठून सुरुवात करू, काय करू. आता तर मी तुमच्या सोबत आहेच. आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याच्यासोबतच आता जर आपण बघितलं तर ग्राउंडचा विषय, आता तुम्हाला ग्राउंड आणि लेखी या दोन्हीसाठी जर करायचं असेल तर अकॅडमी नक्कीच जॉईन करा. ज्या अकॅडमीचा चांगला रिझल्ट असेल, ज्या अकॅडमीमध्ये अनुभवी शिक्षक वृंद असेल, म्हणजे टेक्निकली आपल्याकडून चांगली प्रॅक्टिस करून घेतील, अशा प्रकारे असाच चांगला क्लास वगैरे करा, जेणेकरून आपल्याला आगामी येणाऱ्या भरतीमध्ये, आगामी भरती म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबर मध्ये निघणार आहे, 20,000 जागांची भरती निघणार आहे. त्यामुळे गाफल न राहता तुम्ही जो निर्णय सध्या घेतलेला आहे तर हा नक्कीच योग्य निर्णय आहे. तर आता पुस्तकांची लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच मला व्हॉट्सअपला मेसेज करा. मी तुम्हाला पुस्तकांची लिस्ट वगैरे पण टाकून देतो. त्याच्यासोबतच समोर आणखी काय तुम्हाला पोलीस भरतीची आणखी समोर काय अडचण येईल, काय तुम्हाला माहिती पाहिजे पोलीस भरतीची प्रॉपर, मी तुम्हाला माहिती नक्कीच देईल. त्याच्यानंतर आणखी जर बघितलं तर पोलीस भरती हा पहिली गोष्ट तर आता माझ्याकडनं ज्या चुका झाल्या त्या तुमच्याकडनं होऊ नये. मी बीएससी केली, त्याच्यानंतर पोलीस भरती या क्षेत्रात आलो. वयाच्या 21व्या-22व्या वर्षी मी या क्षेत्रामध्ये आलो. पण आता तुमच्याकडे तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे 10वी-12वी पासून, तर हा योग्य निर्णय आहे व या निर्णयावर योग्य ठाम राहा व तुम्हाला पोलीस भरती तुमच्या मेहनतीला, तुमच्या प्रामाणिक मेहनतीला नक्कीच रिझल्ट देत असते. अशी आपली पोलीस भरती असते. त्यामुळे 0 ते पोलीस याच्यापर्यंतचा पूर्ण गायडन्स मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे. त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच आता तुमच्याकडील व्हॉट्सअपच्या प्रत्येक ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओच्या माध्यमात आणखी मी समोरचा कोणता टॉपिक बनवला पाहिजे, नवीन मुलांसाठी मी सांगत आहे की आणखी समोरचा कोणत्या टॉपिक वरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे, नक्कीच मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. मी नक्कीच त्या टॉपिक वरती व्हिडिओ घेऊन येईल. व तुम्हाला आणखी काही माहिती पाहिजे असेल तर माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे 7972784038 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे. तुम्ही मला मेसेज वगैरे करा, कॉल जर अर्जंट असेल तरच कॉल करा. मेसेजद्वारे मी नक्कीच रिप्लाय देण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करेल व तुमच्या माहितीचं निराकरण करण्याचा नक्कीच 100% प्रयत्न करेल. त्यामुळे आता सध्या आता आपल्या युट्यूबच्या चॅनलवरती तर मी प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला नक्कीच टाकणार आहे. कशी सुरुवात करायची, काय करायचं, कुठला क्लास करायचा, प्रॉपर सर्वच्या सर्व गायडन्स मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे माझ्याशी कनेक्ट राहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व आपल्या जवळच्या व्हॉट्सअपच्या सर्व ग्रुपवर शेअर करा व आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. जय हिंद.